मुंबईत बाहेर पडत असेल भावांनो त्या वेस्टर्न लाईननी एक तर सकाळीच पडावं अर्ली मॉर्निंग। आपण हे बघा हे 50 रुपये काढलेले आहेत एंट्रीसाठी। दुबई हबीबी का बीबी हे अपना है मुंबई। गुजरातची ट्रिप चालू आहे चेन्नई ते गुजरात, कारण ह्या ठिकाणी जर आपल्याला प्रवास करायचा गुजरातमध्ये हे तर 100% तुमच्या नशिबात लागणार। आपण ऑलमोस्ट 1600 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केलेला आहे। स्पेशल छास। मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेचा हा टोल आहे मित्रांनो। हे बघा गाडी फायनली खाली झाली आज। स्वामी समर्थ मित्रांनो, तिसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। कारण आता वाजलेत 8 वाजलेत 8 आहे बघा। पण माझी आपली ट्रिप चालू आहे बरोबर गुजरातची ट्रिप चालू आहे चेन्नई ते गुजरात सानंद 1850 किलोमीटर आपला जो प्रवास आहे निघालो आहे जस्ट। आता बघा स्वामीची पहिली भक्ती करतो। श्री स्वामी समर्थ महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, श्री माते की जय। 1350 किंवा 1300 किलोमीटर आपण आलेलो आहे मुंबईमध्ये। रात्री चालू आणि आता मी बोललो होता तर आराम करून तर डायरेक्टली प्रवासाला निघूया। चला मग फायनली रेडी पीक लागायच्या अगोदर आपल्याला निघायला की चला गणपती बाप्पा मोरया। दुबई हबीबी का बीबी ये अपना है मुंबई। क्या बोल रहा है पब्लिक? झक्कास ना झक्कास। मित्रांनो तुम्ही एक नोटीस कधी केलाय का की ह्या काळामध्ये विचार करा स्वतःच्या फॅमिलीला टाइम द्यायसाठी आपल्याला वेळ नाही। कारण ही दुनिया आता अशी बदलली आहे ना फक्त कमवायच्या नादात। जो व्यक्ती आज मुंबईमध्ये जो कमवतोय त्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे। मुंबईमध्ये राहायचं असेल तर त्याला मंथली जर स्वतःचं घर नसेल तर त्याला कमीत कमी 20,000 रुपये करणं खूप गरजेचं आहे। मुंबईची लाईफ बोलतोय मी तुम्हाला, बाहेरची लाईफ नाही। गावची लाईफ तर एकदम तुम्हाला आता पण सांगतो गावची लाईफ सगळ्यात बेस्ट लाईफ आहे सध्या तरी। आता मुंबईमध्ये मी बघतोय ना भाऊ कोण कोणाचं आहे, आपापली लाईफ सगळे जगायला चाललेत। म्हणजे जगून दे, चांगली गोष्ट आहे, उलट जगलेच पाहिजे। ही जी फास्ट लाईफ झाली ना भावांनो ही खूप डेंजर लाईफ आहे। आपला जो वय आहे ना तो मुंबईच्या लाईफमध्ये जगू शकतो ते म्हणजे लास्ट 45-50 त्याच्यावरती नाही। पूर्वीची जी लोकं होती माणसं भावांनो कमीत कमीत 100-80 एवढी माणसं जगलेली आहेत। पण आताची मुंबईची लाईफ आहे ना ती एकदम म्हणजे खराबसुद्धा झालेली आहे आणि चांगलीसुद्धा झालेली आहे। कारण डेव्हलपसुद्धा झालेली आहे। डेव्हलप झाले त्याच्यामुळे जे सामान्य वर्ग आहे त्यांना एकच प्रॉब्लेम झाला आहे की हे जे प्रदूषण वगैरे आहेत, हे जे माती वगैरे कंस्ट्रक्शनची कामं त्याच्यामुळे जे आजारपणा वगैरे म्हणून जे अटॅकची जे प्रमाण वाढले आहेत ते मला असं वाटते त्याच्यामुळे जास्त करून झालं असेल आय थिंक, असं माझा अंदाज आहे। कारण जो प्रदूषणमुळे जास्त करून आणि खाण्यावरती सांगतायत ना भाऊ काळजी घ्या, सेफ जर्नी। जर तुम्ही प्रवास करत असाल कुठेही कुठल्या राज्यात सुद्धा तर तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी आणि पहिले सगळ्यात तुमच्या घरच्यांची काळजी। भाऊ मित्रांनो ह्या टोलवरती पोहोचायला बरोबर मला अर्धा तासच्या आतमध्ये लागलाय टायमिंग। कारण का मी सकाळी बरोबर 8:30 वाजता नाश्ता बिष्टा मस्त की एकदम मस्त इडली वडा खाल्ला, इडली खाल्ली आणि माझ्या इथनं बिल्डिंगच्या इथनं आणि लगेच निघालो आणि आता पोहोचले बघा बरोबर 9:15 झाले आहेत प्रॉपर। आणि मी आता या टोलवरती पोहोचले। बरं हा दहिसरचा टोल आहे। म्हणजे विचार करा मुंबईत बाहेर पडत असेल भावांनो त्या वेस्टर्न लाईननी एक तर सकाळीच पडावं अर्ली मॉर्निंग, नाहीतर मग डायरेक्टली 11 ते 12च्या नंतर प्रवास करावा माझं तरी मत आहे। ज्यांना पटते त्यांनी मित्रांनो आपला हा सजेशन फटाफट फॉरवर्ड करावं। चला मित्रांनो आपण आता पाठीमागे आपण जस्ट दहिसरचा टोल सोडलाय। आता फक्त एवढंच आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे, पुढे आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार एवढी गॅरंटी आपल्याला तुम्हाला देतो। चला पुढचा प्रवास चालू करूया। हो ना हा बघा आता आपण पाठीमागे जस्ट वसई क्रॉस केला। आता बरोबर आपण आता आहे खानिवडे टोलच्या इथे। आपला खानिवडे टोल आहे 130 रुपये एंट्री याची। आणि साहेब लोक बघा तिकडे उभे आहेत, त्या सगळे चेक होणार भावांनो लक्षात ठेवा।
तुमचे सगळ्यांचे पेपर, इन्शुरन्स, PUC सगळं एकदम ओकेमध्ये ठेवा. आणि तुमच्या गाडीमध्ये काय मटेरियल आहे भावानो, खरंच सांगतो चेक करून घ्या. कारण भरपूर आता केसेस असे चालले आहेत की भाऊ दारू नेतात पण अनलिगली. भाऊ न्या ना भाऊ, कुठे पण न्या, मी म्हणतो कुठच्या स्टेटमध्ये पण न्या, पण त्याचा जो बिल आहे, टॅक्स पावती वगैरे सगळं व्यवस्थित चेक करून घ्या. तुम्ही कुठे अडकू नये म्हणून याची मी तुम्हाला एक सूचना देतो आहे. कारण जे काय कराल ते चांगलं करा, पुढे तुमच्या घरच्यांना काय प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. बरोबर ना भावानो? त्यासाठी आपण हा चांगला प्रवास करतो आहे. आता गुजरातची बघा TP आपण आता काढायला घेतो ऑनलाईन डायरेक्टली बा आपल्या मोबाईलवरती. भावानो TP आपली काय निघाली नाही अजून, तर एकाला दिली आहे काढायला. ऑनलाईन मी ट्राय करतोय पण माझ्याकडनं होत नाही TP निघायचा काम. तर आपण हे बघा आता आपण बरोबर जस्ट आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला आहे. अजून गुजरात बॉर्डर इथनं भरपूर लांब आहे. तर त्याच्यामुळे आपण आपला जो टायमिंग आहे आपण कव्हर करू, म्हणजे टायमिंगमध्ये. हे बघा ही सुद्धा बघा गाडी MH03 आहे. चुकून मला असं वाटते या लाईनीत टाकले त्यांनी. आपण हे बघा हे 50 रुपये काढलेले आहेत एंट्रीसाठी. आतमधनं 53 रुपये घेतात काट्यावरनं. आणि इथून आपण जर बाहेरनं चाललो तर मग तुम्हाला 50 रुपये देऊया, नाही 30 रुपये देऊया. अंडरलोड तर आहे बघा 20-30 रुपये देऊन आहेत आपल्याकडे सुट्टे. वो भी क्या याद करेगा भाई. असं ठीक आहे, जाऊ काय? एखादा व्यक्ती जर 50 रुपयांनी खुश असेल तर आपण त्या 50 रुपये आपण हसत खेळत आपण द्यायचे. लक्षात ठेवा. पण खूप वेळा बघितले की एखादा गरीब रस्त्यावर जो बसलेला मुलगा असतो बारका, त्याला जरी आपण एक 10 रुपये जरी दिले तरी तो आनंद व्यक्त करतो त्या 10 रुपयाचा. विचार करा, ह्याचा आशीर्वाद आपल्याला भेटतो. पण आता आपण समजा आत्माना चालू, आपला थोडासा टाईमसुद्धा लागला असता. आपण आपला टाईम वाचवण्यासाठी आपण आपली महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करतोय. लक्षात ठेवा. हे बघ इथे सुद्धा काटा आहे आतमध्ये येण्यासाठी. तुम्हाला भरपूर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि आपली TP सुद्धा आलेली आहे गुजरातची. आता आपण कोणालाही त्रास देऊ शकत नाही किंवा दुसरा कोण आपल्याला त्रास देऊ शकत नाही, एवढी गॅरंटी आहे. वलसाड भावांनो, गुजरात स्टार्ट केल्या पहिलाच जो शहर लागतो तो म्हणजे बघा वलसाड. कसा वाटतं भावांनो? हां, तुम्हाला माहिती आहे आपण मगाशी आता 2 ट्रॅफिकचे झोन होते ते आपण क्रॉस कसे केले. कारण ह्या ठिकाणी जर आपल्याला प्रवास करायचा गुजरातमध्ये तर हे तर 100% तुमच्या नशिबात लागणारच आहेत. मालकांनो बस झाला राव की आता जाऊया आता डायरेक्टली आपल्या भोजनालयाच्या या ठिकाणी. हे बघा इथे रॉयल म्हणून एक आहे, रॉयल इन. आपण पूर्वी आलो आहे का माहीत नाही, ह्या ठिकाणी तर आपण आलो नाही. चला इथे गाडी लावूया पार्किंगला आणि मस्तपैकी एकदम मस्त निवांत खाऊन घेऊया. चला हे बघा इथे गाडी लावूया. चला भावानो, हॉटेलमध्ये तर आलो आहे. हा धाबा ॲक्च्युली प्युअर व्हेज त्या ठिकाणी आहे. प्युअर व्हेज आहे म्हणून इथे बसलो आहे. नॉनव्हेज असतं तर बसलं नसतं. तुम्हाला माहिती आहे ना, गुजराती थाली इथे पण आहे, भरपूर आहे. पण आपण भरपूर महिने झाले आहेत ह्या ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये. भावानं मी अजूनपर्यंत डाळबाटी खाल्ली नाही. तर ज्या ठिकाणी चांगली डाळबाटी भेटते किंवा या ठिकाणी गुजरात साईडला, तर भावानं मला एक चांगली कमेंट करा. ज्या ठिकाणी स्वच्छ वगैरे असेल, म्हणजे साफसुथरा असेल, हे डाळबाटी एकदम फुल टेस्टी असेल, त्या ठिकाणी मस्त भावानं एक स्पेशली आपण जाणार जेवायला, डाळबाटी जेवायला. आता इथे बघा मग मस्त मागवलं आहे, व्हेज बिर्याणी मागवली आहे. बघा भूक तर लागली भरपूर, जेवून घ्या मस्त. तर मित्रांनो आता आपण चांगले धुतलेलेच आहेत. एक रोस्टेड पापड मागवला आहे बघा. त्यानंतर बिर्याणी बघा केवढीशी आलेली आहे, 100 रुपयात. अजून काय पाहिजे? चमचा साईडेड आहे. आपल्या चमच्याची गरज नाही, आपल्याला हात भारी आपला आहे. चला जेवायला या. जे जेवले नाही त्यांनी जेवायला या मित्रांनो. आणि जे जेवून झालेत
त्याने मित्रांनो फक्त टेस्ट फक्त बघा मी जेवल्याची एवढी टेस्ट नाही भाऊ. छास स्पेशल छास. हा भाई छास एक नंबर. चहाचा विषय नाही. मित्रांनो आपण जेवणावर निघालो. हे बघा इथे लिहिलं आहे GID पानोली. त्यानंतर मग पुढे लागला तर आपल्याला भरूच लागेल. भरूच मस्त की पद्धतशीर आपला जेवण झाला. त्याच्यानंतर मग आपला जो प्रवास चालू केला बरोबर 145 रुपये आपल्या जेवणाचं बिल झालं आहे. त्यानंतर मग आपला प्रवास स्टार्ट. आणि आपला किलोमीटर बघा किती राहिला आहे 246. 4.5 तास कंप्लीट करायचं आता भावांनो कंप्लीट. अजून आपला पेमेंट यायचं आहे तर थोडीफार आपल्याला नाटकं करावं लागेल कंपनीच्या अगोदर. काय करायचे तुम्ही तुम्हाला सगळं सांगतो. चला पहिला पुढे जाऊया. मित्रांनो हा बघा हा आहे बरोबर हायवे 48 नंबर. आणि आपण आता बरोबर हा भरूचच्या या सिटीमध्ये बघा सिटी. इथं बरोबर आपल्याला हायवेला डायरेक्टली जायला म्हणजेच आपल्याला हा एक्सप्रेस हायवे पकडायचा आहे. तर त्याच्यामुळे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे. तर इथून आपल्याला पुढे लागेल बरोबर 3-3.5 किलोमीटरवरती आहे. मित्रांनो या गावाचं नाव आहे बरोबर दहेगाम. आणि या दहेगाम म्हणजे हा बरोबर भरूचच्या इथे येतो. आणि दहेगाममधनं ही एंट्री चालू होते भावानो एक्सप्रेस हायवेची. आतापर्यंत ही सुरुवात इथे झालेली आहे. अजून पुढे हा डायरेक्टली मुंबईला जॉईन होणार आहे हा रस्ता. तर आपल्याला जायचं डायरेक्टली आता हा इथं राईट मारायचा आहे. हे बघा इथे सुद्धा दिलेलं आहे. इथे बोर्ड दिलेला आहे मुंबई. हा लेफ्ट हा चालू होते डायरेक्टली मुंबईला. दिसते तुम्हाला मुंबई. आणि आपल्या पुढून लेफ्ट मारायचा आहे डायरेक्टली राईटच्या दिशेला. हा बघा सर्कल बघा केवढा मोठा आहे बघा दिसते तुम्हाला. तर चला मग इथनं डायरेक्टली या ब्रिजसाठी डायरेक्टली आणि राईट मारूया. मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेचा हा टोल आहे. इथे का अजून टोलची काय सूचना वगैरे काय दिलेली नाही. म्हणजे किती रुपये टोल आहे बघा LMV काय प्रकार. चला मित्रांनो स्टार्ट जर्नी भावानो. खूप महिन्यानंतर हा प्रवास करतोय मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेचा. कारण आता इथून सुरुवात केली आहे ती डायरेक्टली हा याचा एक्झिट आहे वडोदराच्या पुढे. आणि आपल्याला बघा आपल्याला डिझेलसुद्धा टाकायचं आहे. तर चला मग हा प्रवास अति सुंदर बनवूया आपण. म्हणतात खरा एक्सप्रेस हायवे भाऊ. फक्त 25 ते 30 किलोमीटर आपण आलो आहे. आपण 20 किलोमीटर आलो आपल्याला लगेच एक्सप्रेस हायवे लागलेला. आणि म्हणजे एक्सप्रेस हायवेच्या टोलला उतरलो आहे बघा. आपली गाडी लागलेली आहे बरोबर रिझर्वला. पहिला जाऊन बघा इंडियन ऑइलचा पंप आहे. पहिला जाऊन डिझेल भरूया चला. आणि इथे काहीतरी फूडचा वगैरे आहे या साईडला त्या ठिकाणी. काहीतरी चावानी वगैरे आपण करू शकतो. वॉशरूम वगैरे जाऊ शकतो. चला पहिला डिझेल टाकूया आपण पहिला. बघा या साईडला आपण डिझेल टाकायला घेतलं आहे. हा बरोबर इंडियन ऑइलचा पंप आहे या साईडला मोठा. भरपूर अशी जागा आहे. आणि इथे फक्त आपण 2000चं डिझेल टाकणार आहे. कारण ऑलरेडी आपला फक्त लोकेशन राहिलं आहे फक्त 200 किलोमीटर. हे बघा मित्रांनो आपल्या एक्सप्रेस हायवेवरती प्रवास करून लय मजा आली. हे बघा इथे आता बरोबर आता वडोदराला आपल्याला एक्झिट होणार आहे. आणि वडोदरा राहिला त्या साईडला सिटी. आणि हा बरोबर सिटीच्या पुढे नेऊन हा एक्झिट काढलेला आहे. हा बघा आता आलेला टोल हा एक्झिट टोल आहे. आणि आपल्याला इथे आपल्याला पैसे आपले किती जातील का माहीत नाही. आपण कार लेन जीप एकदा चेक करूया चला किती फायनली जात आहेत ते. कारण आपण प्रवास केलेला याच्या अगोदर पण तेव्हा इथे टोल वगैरे सगळे बंद होते. पण आता तर बघूया फायनली. ओ कार MH01 कारमध्ये दिला प्राधान्य. असं पण कारमध्येच आहे. चला आता इथनं पुढे आपण आता एक्झिट होणार आहे. म्हणजे आपल्याला 48 हायवे लागेल. हे बघा तुम्हाला दिसते लेफ्ट साईडची ओव्हरटेकिंग बघितला. मी आता बरोबर सेकंड एक्सप्रेस हायवे तो म्हणजे
वडोदरा अहमदाबाद एक्सप्रेस हायवे. आता आपण एक्झिट केला जस्ट मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आणि आता बरोबर ह्या एक्सप्रेस हायवेला आपण उतरलोय. जे तुम्ही आता बघतायत लेफ्ट साईडनी ओव्हरटेक करतायत मित्रांनो, खूप रिस्की आहे. फक्त ह्या एक्सप्रेस हायवेलाच लक्षात ठेवा चालते लेफ्ट साईड ओव्हरटेकिंग. बाकीचं तुम्ही मुंबईमध्ये किंवा कुठल्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हायवेला तुम्ही जाल तर तुम्हाला क्वचित बघायला भेटते. आपल्या इथे असे नियम नाही आहेत दादा, कारण आपल्या इथे लेफ्ट साईड ओव्हरटेकिंग खूप रिस्की आहे म्हणून आपल्या इथे जास्त नियम पाळतात. पण ह्या ठिकाणी भावांनो खरंच सांगतो, गुजरात जे पब्लिक आहेत खूप डेंजरस भावांनो, खूप डेंजरस. त्यांचा नादच वेगळा आहे भावांनो, खरं सांगतो. जाम खर्च झाला भावांनो, टोललाच पैसे खर्च करतोय. आता आपण एक्सप्रेस उतरल्यानंतर लगेचच आपला हा डायरेक्टली या एक्सप्रेस हायवेवरती म्हणजे वडोदरा अहमदाबादच्या एक्सप्रेस हायवेवरती आपल्याला टच केला. आता इथे बघा आपले 65 रुपीज कोणी आपले पैसे घेणार आहे बघा. 65 रुपीज ते काय दिलं आहे. सिंगल 90 रुपये, 90 रुपये एंट्री आहे. आता इथून आपल्याला एक्झिट करायचं. आपल्याला डायरेक्टली आपल्या लोकेशन बरोबर इथनं लोकेशन आहे 41 किलोमीटर. मित्रांनो अहमदाबाद आवानू ना अभी देखो कितना किलोमीटर. राजकोट, सोमनाथ, द्वारका, क्या द्वारका का माहित नाही, पण इथं आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे भाऊ. बरोबर आता आपण रिंग रोडला आहे. पुढे आपल्याला एक मोठा लेफ्ट टर्न लागेल. वेलकम टू GIDC स्मार्ट इंडस्ट्रियल. आणि पुढे गेलेलं आहे सानंद. भावांनो हे बघा सानंदला फायनली पोहोचलो, म्हणजे आपला लोकेशन फायनली डन. 1800 आता बघूया किलोमीटर किती झालंय ते. मी चेन्नईत निघताना असं पण मी रीड केलेलं आहे तिकडे की किती किलोमीटर होतोय ते. पहिला बघूया, चेक करूया. चला मग आपल्या डायरेक्टली लोकेशन 11:30 पर्यंत अशी पण कंपनी चालू आहे. तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे 11:30 से पहिले ही आ जाना विजय भाई, तभी आपका गाडी खाली होएगा. तर म्हणूनच आपण सकाळी पहाटे निघालो 9 वाजता आणि आपण प्रॉपर नॉनस्टॉप आपण आपला प्रवास करून डायरेक्टली आलो इथे. चला मित्रांनो दिसते कंपनी, म्हणजे एंट्री केली ऑलरेडी. आता आपण आतमध्ये एंट्री करतोय. मित्रांनो हे बघा गाडी फायनली खाली झाली. आज पहिल्यांदा पाटणा म्हणजे कॅबिनमधनं आपण शूट करतोय. हे बघा फायनली आपली गाडी खाली. बघा दिसते तुम्हाला, या साईडला गाडी लागली आहे पार्किंगला. इथे सुद्धा गाडी आहे 14 फूट. आणि आता आपण आहे बरोबर आता ट्रान्सपोर्टला थांबलो आहे. तिथून गाडी खाली करून आलो. आणि इथे भाऊन भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे, पुष्कळ थंडी आहे. आता टेम्परेचर मी चेक केलं तर टेम्परेचर बरोबर 18 डिग्री आहे. आणि एवढं दमलो आहे ना, बरोबर 4 दिवस आपण कंटिन्यू प्रवास करतो हा. आणि 4थ्या दिवशी मी बरोबर डिलिव्हरी दिली आणि आपला किलोमीटर झाला बरोबर 1845 किलोमीटर. आपण चेन्नईवरून बरोबर 2 रूट परत होते. एक म्हणजे नाशिक मार्गे, म्हणजे पुणे नाशिक मार्गे. दुसरा म्हणजे मुंबईचा. किलोमीटर तर सेमच होता, फक्त एवढाचा की आतनं आलो असतो तर मग नाशिक मार्गे तर मग आपला टोलचा खर्च कमी पडला असता. आपण मुंबईच्या दिशेने गेलो कारण मला थोडा घरी जर माझा काम होता तर घरीसुद्धा जाऊन आलो. मला घरी जाऊन आलो मुंबईतनं तर मला 2700 रुपये टोल गेला एक्स्ट्रा. चेन्नई ते अहमदाबादपर्यंत 2700 रुपये टोल. डिझेल आपल्याला लागलं आहे साधारण 13,000 रुपयाचा, 14,000 रुपये आपला खर्च आला डिझेलला. कारण आपली अजूनसुद्धा आपली 350 किलोमीटर आपली गाडी चालेल 14,000मध्ये, म्हणजे 2,000 किलोमीटर कंप्लीट चालेल अजूनपर्यंत एवढं डिझेल. आणि ही जर्नी मी पहिल्यांदा केली आहे भावांनो, चेन्नई ते डायरेक्टली अहमदाबाद. मी हा प्रवास असा कधीच केला नव्हता एवढा मोठा. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण 3 एपिसोड केलेले आहेत. चेन्नईतनं ते डायरेक्टली गुजरातपर्यंत 1845 किलोमीटरचा आपला प्रवास पूर्ण कंप्लीट केलेला आहे. 4 दिवस लागले. आणि हा संपूर्ण खर्च मी तुम्हाला सगळ्यात सांगितलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ तर खूप छान झाले आहेत. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ आवर्जून बघा, तुम्हाला व्हिडिओ 100% आवडतील. आणि जर तुम्ही व्हिडिओ बघूनसुद्धा आपल्या जर चॅनलला लाईक आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच आपल्या ब्लॉगला असे नवीन व्हिडिओ येतील.
तर मित्रांनो चला आपण ह्या ब्लॉगला आपण इथेच थांबवूया. आता बरोबर अहमदाबादमध्ये आहे. आता इथून बघूया कसं काय कुठली बुकिंग भेटते ते सगळं तुम्हाला या ब्लॉगवरती बघायला भेटेल. तर चला मग बाय बाय, टेक केअर, जय हिंद जय महाराष्ट्र.